नमस्कार, माझं नाव संदीप भंडारी, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ। आज आम्ही सर्वपक्षीय मेळावा इथे आयोजित केला होता। आमचं मत एकच आहे की जैन समाज जर सगळ्याच क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे तर कुठे ना कुठे आता राजकारणातही म्हणजे शासन आणि प्रशासनामध्ये सुद्धा जैन समाजाची सहभागिता, जैन समाजाचं प्रतिनिधित्व वाढावं या उद्देशानेच आज आम्ही हा मेळावा आयोजित केला होता। आणि महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज आमच्याकडे 26 उमेदवारांची यादी आलेली आहे वेगवेगळ्या पक्षातून। म्हणजे कुठेतरी आता जैन समाजसुद्धा राजनीतीमध्ये राजकारणात सक्रिय होताना दिसतोय। आणि निश्चितपणे जैन समाज ज्यावेळेस लोकप्रतिनिधित्व करेल, एखादा जैन कार्यकर्ता हा निश्चित सुसंस्कृत संस्कारी या पद्धतीने त्याचं काम निश्चितपणे देव, धर्म आणि देश यासाठीच असणार। नुसतं कोणत्या एका समाजाला किंवा एका धर्माला पकडून नाही, तर देशाच्या विकासात आपलं योगदान कसं देता येईल आणि वसुदैव कुटुंबकम या उद्देशाने जैन समाजाचा नेहमी वाटचाल असते। आणि त्या पद्धतीनेच या निवडणुकीतही जैन समाज चांगल्या पद्धतीने यश लाभेल। जैन समाजाला आज पुणे महानगरपालिका क्षेत्रात साधारण 2.25 ते 2.5 लाख जैन मतदार आहेत। तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे 2-3 प्रभाग असे आहेत का जिथे आमचा उमेदवार अपक्ष असला तरी निवडून येईल, आणि बऱ्याच ठिकाणी असं आहे की जिथे आमचं निर्णायक मतदान ठरणार आहे। जैन समाज ज्याच्या पारड्यात त्याची ताकद टाकेल तो उमेदवार निश्चित निवडून येऊ शकतो। त्या अनुषंगानेच आजचा मेळावा होता आणि त्या पद्धतीने आम्ही आज तयारीला लागलेलो आहोत। राजकीय क्षेत्रामध्ये जैन समाज हा सुरुवातीपासूनच अग्रेसर होता। ज्यावेळेस पहिली लोकसभा गठीत झाली होती स्वातंत्र्य काळानंतर, त्यावेळेस आमचे 54 खासदार होते। तेव्हापासून जैन समाज हा राजकारणात सक्रिय आहे। कुठेतरी मधल्या काळात थोडासा कल कमी झाला होता, पण आता पुन्हा मागील 2-4 वर्षात जर बघितलं तर जैन राजकारणात सक्रिय होताना दिसतोय। आणि सुरुवातीला जसं मी म्हटलं, जैन राजकारणात सक्रिय झाला तर तो निश्चित त्याचं कार्य हे देव, धर्म आणि देश यासाठीच असेल। कारण जैन समाजाचं तुम्ही कोणतीही व्यक्ती घ्या, त्या व्यक्तीकडं जर त्याचं वार्षिक जर उत्पन्न 10 लाख असेल आणि त्याला जर त्याचा खर्च हा 5 लाख असेल, तर पहिले त्याच्या डोक्यात काही येतं तर ते दान धर्म येतो, जे तो सगळ्या समाजासाठी, असं नाही का कोणत्या एका समाजासाठी। तर दानपुण्यमध्ये निश्चितपणे जैन समाज हा पुढेच असतोय। सामाजिक बांधिलकी जपून आज जैन समाज जिथे जिथे गेला आहे, राजस्थानमधनं जरी आमचं उगम असलं तरी आज जिथे जिथे जैन समाज गेला आहे तिथं तो दुधात साखरेचं काम केलेलं आहे। म्हणजे आज आम्हालाही माझी 7वी पिढी महाराष्ट्रामध्ये आहे, तर मी एक राजस्थानी नाही तर आज मी महाराष्ट्रीयन जैन आहे। आणि ह्या पद्धतीनेच आमचा जैन समाज त्यामुळे सगळ्या क्षेत्रांमध्ये आज पुढे जाऊ शकला। तेच एक कारण आहे का जैन समाज सगळ्या क्षेत्रात आज पुढे आहे। निश्चित ह्या महानगरपालिका निवडणुकीत 8 ते 10 जैन निवडून येतील असा मला पूर्ण विश्वास आहे। कोणत्या एका पक्षाचं सांगत नाही, तर सर्व पक्षीय 8 ते 10 जैन उमेदवार जैन समाजाचे निवडून या नव्या गोष्टी आहे। प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेगळे एक कारण असतं। तर जैन समाजावर राजनीतिक अन्याय होतोय असं जर आपण म्हणत असू तर तसलं काही विषय नाही आहे। जैन समाज हा मी जसं सुरुवातीला म्हटलं सगळ्यांमध्ये तो मिसळलेला आहे। आणि वेगवेगळ्या घटना ज्या घडतात त्या घटनांच्या मागे काहीतरी वेगळी कारणं असतात। त्या काही कारणांनी घडल्या तर त्याचा अर्थ आपण असा काढू नाही शकत का जैन समाजाच्या मागेच सगळेजण लागले, तसं मला काही वाटत नाही।